मोबाईल अपडेट केलं आणि मोबाईल डेड झालं तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो. कधी सॉफ्टवेअर अपडेट नंतर लाईन, कधी कॅमेरे बंद होणे, कधी माईक न वर्क करणे आणि मोबाईल डेड होणे आणि बरेच काही प्रॉब्लेम्स यायला लागलेत. आणि कस्टमर सर्व्हिस सेंटर मध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि सर्व्हिस सेंटर मध्ये तुम्ही सांगता की माझ्या मोबाईलचा असा प्रॉब्लेम आलाय, तर त्यांनी म्हणतात तुमचा मोबाईल आउट ऑफ वॉरंटी आहे, कंपनीमधून अप्रुव्हल घ्यावं लागेल, मेल करावं लागेल, 15 दिवस थांबा, 20 दिवस थांबा, मोबाईलचं बिल आणा, बॉक्स आणा, हे सगळी गोष्टी तुम्हाला सांगतात. मग नंतर तुम्हाला काय म्हणतात, तुमचा मोबाईल 3 वर्षाचा वरचा आहे, मग तुमचा मोबाईल कंपनीकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, आमची एवढीच पॉलिसी आहे, हे आहे ते आहे. पण लाख रुपये देऊन मोबाईल घेतलेले, कुठला मोबाईल 60,000चा आहे, कुठला मोबाईल 1,20,000चा आहे. एवढा महाग मोबाईल तुम्ही घेता आणि 3 वर्ष चालण्यापेक्षा म्हणजे 3 वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला मोबाईल वापरा आणि मोबाईल फेकून टाका असं म्हणलंय का? म्हणजे तुम्ही जेव्हा अपडेट करायला लागला, हे कंपनी अपडेट दिली आहे म्हणून तुम्हाला अपडेट आलेला आहे. तर हे जेवढे पण प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झालेले नाहीयेत, तर मी एक लिगल ऍक्शन घ्यायला लागलोय. तर तुमच्याकडे जे पण घरामध्ये मोबाईल पडलेले आहेत ते आपल्या झेड मोबाईल शॉपला घेऊन यायचं आहे आणि शॉपवरती तुमचं नाव नंबर लिहून जमा करायचं आहे आणि मी एक सोबत सगळं हे जे आहे ना मोबाईल सर्व्हिस सेंटर मध्ये जमा करणार आहे आणि तिथं माझा एक मुद्दा उचलणार आहे. तर ह्या मुद्द्यामध्ये तुम्ही माझा साथ द्या. माझ्या स्वतःचे मोबाईल शॉपवरती ठेवलेले मोबाईल वायफाय लागून अपडेट झालेले आहेत ना, त्यांच्यामध्ये लाईन आलेली आहे. तर एवढे सगळे मोबाईलचं मी जे आहे ना एकदमच सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन एकदा मुद्दा उचलणार आहे आणि जे मला साथ देतील त्यांना मी सांगू इच्छितो, तुमचं धन्यवाद. तुम्ही पहिला या, मला मोबाईल तुमचा दाखवा, काय प्रॉब्लेम आहे मला दाखवा. कारण तुमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये काम होईना तर त्याचा आपण करून द्यायचा प्रयत्न करू. तर आज उद्या जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल मला एकदा कॉल करा, आपल्या शॉपवरती व्हिजिट करा आणि मोबाईल जमा करा.